करता जरा त्याची लंबे करसाल ते उडला की नागपुडीत जाईल आमच्या. अन्नाचं जेवण केलं तुम्ही, हो म्हणा. हो. तुम्ही आम्हाला 2000 रुपये किलोचं तूप आणलं वाळायला, हो म्हणा. हो. आणि ते तूप वाळत असताना तुम्ही सारखं म्हणायचे आम्हाला, खा लेको, घ्या खाऊन. पाहिलं होतं तुमच्या बापाने कधी, हो म्हणा. हो म्हटलं बरं का. खरं सांगायच्या घरी जा वाटेल आपल्याला जेवायला. जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना चाहिए. जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना चाहिए, ना चाहिए, ना चाहिए. समृद्धी असली पाहिजे, स्वागत असलं पाहिजे, संप्रदाय असला पाहिजे. माझं तर नेहमीचं मत असं आहे, किती समृद्धी असली पाहिजे तुमच्या घरामध्ये. तुमच्या घरामध्ये सोनं असलं पाहिजे का नसलं पाहिजे? असलं पाहिजे. आता तुमच्यासाठी किती तुम्ही सोनं खूप आवडीचा विषय आहे तुमच्या. सोनं असलं पाहिजे. किती असलं पाहिजे? किमान 1 क्विंटल तरी असलं पाहिजे. असं कपाट असलं पाहिजे मोठं, त्याला 4 कप्पे असले पाहिजेत. खालच्या टप्प्यामध्ये विटा असल्या पाहिजेत, त्याच्या वरच्या कप्प्यामध्ये बिस्किटं असले पाहिजेत. पार्ल्याचे ठेवसाल नाही तर त्याच्या वरच्या टप्प्यामध्ये नथी, बांगड्या, पाटल्या असल्या पाहिजेत. त्याच्या वरच्या कप्प्यामध्ये चपलाहार, जोडेहार, बूट हार, शांडल हार असे सगळे हार असले पाहिजेत. 1 क्विंटलभर सोनं असलं पाहिजे बघा तुमच्या कपाटात. तुमचं काय मत आहे? अरे हो तर म्हणा. मला वाटतं ना असलं पाहिजे, म्हणून असलं पाहिजे. कारण या देशाचा परिचय सोनं आहे. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. है भारत वो चारुषी मुनि जपते हरि नाम की माला. हरि वो, हरि वो, हरि वो, हरि वो. जहाँ मोहन एक बालक है, राधा एक एक बाला, राधा एक एक बाला. जहाँ सूरज सबसे पहले आकर डाले अपना डेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. जय भारती, जय भारती, जय भारती, जय भारती, जय भारती. भारत माता की जय म्हटलं पाहिजे. भारत माता की जय म्हटलं पाहिजे. आणि भारताची एक वाक्य बोलू का? भारत माता की जय म्हटलं पाहिजे. आणि जो भारताचा सेवक आहे त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. जो खरा भारताचा सेवक आहे त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. ज्यांनी आपल्या देशाच्या सेवेसाठी आपली बायको सोडली, ज्यांनी आपल्या देशाच्या सेवेसाठी कुटुंबाचा विचार केला नाही, ज्याचे भाऊ लेको पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्याचं काम करतायत, त्यांनी कधी आपल्या भावाला नोकरी लावली नाही रे. आमचा असा एक योगी आहे की तो चटईवर झोपतो. वडील गेले तरीसुद्धा वर्षभर घरी गेला नाही रे. आपल्या माईची आणि त्याची 5 वर्षांनी एकदा भेट होते रे. ज्यांनी सगळं जीवन समर्पित केलेले का, त्यांना लक्ष नाही देणार तुम्ही? देशाची सेवा करणाऱ्यांकडे लक्ष नाही देणार तुम्ही? पारतंत्र्यात होतं ना लेको, पारतंत्र्यात होते ना पहिले 700 वर्ष, नंतर 190 वर्ष. जिरली नाही तुमची अजून. एवढ्या दिवस पारतंत्र्यामध्ये या देशाला ठेवल्यानंतरही तुम्ही फक्त कांद्याचाच विचार करताय अजून.
एवढ्या दिवस पारतंत्र्यामध्ये ठेवल्यानंतर तुम्ही कापसाचा आणि सोयाबीनचाच विचार करतायत. आपण अन्न वस्त्र निवारा आहे ना लेको विपुल, तुम्हाला देतायत ना, तुम्हाला आहे ना, तुम्हाला खायला नाही का? अरे सगळं जर तुमच्याजवळ आता असेल तर मग आता तर देशाचा विचार करा ना, आता तर देशाचा विचार करा ना. आता आहे का तुम्ही घराचाच विचार करणार का? आता आहे का वरचाच मधला बांधण्याचा विचार करणार का? आता आहे का चांगल्या भारी भारी गाड्या घेण्याचा विचार करणार का लेको तुम्ही? मग तुम्ही जर फक्त समृद्धीचा विचार केला ना, देशाचा विचार जर नाही केला, तर देश जर अनुचित लोकांच्या हातात सापडला तर मग मात्र ते तुमचा कोणचाच विचार करणार नाहीत, लक्षात ठेवा. माझं खोटं आहे का? मी बोलतोय खोटं? टाळ्या वाजवा ना, मग हे पोरच वाजवतात. घायल हुआ हिमालय, खतरे में पड़ी आजादी, जब तक ते सांस लड़े वो अपनी लाश बिछा दी. क्या लोग थे वो दीवाने, परवास झालाय ना. क्या लोग थे वो अभिमानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. हे मेरे वतन के लोगों, जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. बरोबर आहे ना माझं? एखादा माणूस आला चोपदार तलवार घेऊन, आपल्याला तिघांनाही कापून टाकलं तर चांगलं वाटेल ना तुम्हाला? बरं कापलंय गड्या. एखादा माणूस आपल्या घरामध्ये आले, आपलं घर जाळलं की चांगलं वाटेल ना आपल्याला? बरं जाळलंय गड्या. एखादा दुष्ट येऊन जर आपल्या घरामध्ये आपल्या मुलाबाळीवर जर बलात्कार करत असेल तर बरं वाटेल ना तुम्हाला? चांगलं झालंय गड्या. काय बरं वाटलं सर रे त्या बांगलादेशातल्या लोकांना? काय म्हणत असतील रे त्या आपल्या शेजारी देशाबद्दल? काय म्हणत असतील? सज्जनानो, ते जळले. एक दिवस जर आपण नाही सावध झालो तर आपल्यावर सुद्धा ती पाडी आल्याशिवाय राहणार नाही. बघा गड्या, आमची हात जोडून विनंती आहे तुम्हाला, भागेल आपलं, 2 टाईम खायला भेटते आपल्याला. माझ्या राजांनो, आता देशाचा विचार करा. तुम्हाला अंतःकरण असेल, खरंच अंतःकरण असेल तर माझे शब्द तुमच्यापर्यंत जातील. पण तुमचं अंतःकरणच जर नसेल तर फार कठीण होईल. कसं असते महाराज, मेलेली माणसं उठवणं सोपी आहेत, पण ज्यांचे मन मेले ना त्यांना उठवणं फार कठीण आहेत. नका मरू देऊ, करा विचार. हा देश माझा, मोबाईल ठेवून द्या तुम्ही. हा देश माझा, याचे भान जरासे राहू द्या रे, जरासे राहू द्या रे. ओ आ आ आ आ. हा उंच हिमालय माझा, हा विशाल सागर माझा, या गंगा यमुना सेती धरती बाग बगीचा माझा. अभिलाषा याची धरता, कोणी नजर वाकडी करता. अभिलाषा याची धरता, कोणी नजर वाकडी करता. द्या स्फुरण, द्यावया स्मरण, आपले बाहू पाहूया रे. देश माझा, हा देश माझा, याचे भान जरासे राहू द्या रे, जरासे राहू द्या रे. बघा कसा विचार करताय दादा तुम्ही. आपल्या देशामध्ये खूप सोनं होतं, इथून विचार निघाला लुटू द्या. आता नाही लुटू द्यायचं आपल्याला कोणाला. बघा, सोनं होतं त्या ठिकाणी साड्या आल्या. आता साड्या, साड्या समजतात ना तुम्हाला? साड्या,
बापरे, 50-50 वर्षाचे आहेत अजून. लोणचं घालायचं आहे त्याचं. कोंबू भरून ठेवल्याच. कोंबू. एका बाईनं तर आमच्याकडे कपाट उघडलं साड्याचं. आई, इतक्या साड्या होत्या की ती कपाट उघडल्याबरोबर सगळ्या साड्या तिच्या अंगावर पडल्या. पाहता काय मेली ना ती बाई. हे पहिलं विसरू नका बरं. हे मी अभंगाकडे चाललोय म्हणून दुसरं सांगितलं. हे पहिलं मी 2 मिनिट बोललो ते विसरू नका. ते स्मरणात ठेवा. होतं सोनं या देशामध्ये, असलं पाहिजे सोनं आपल्या घरामध्ये. आपल्या देशातले मंदिर सुद्धा सोन्याचे होते लेक हो. सोरटी सोमनाथ मंदिर सोन्याचं होतं. 5000 मनाची घंटा होती सोन्याची. 777 खांब होते सोन्याचे. पिंड अशी विशाल होती, 8 फूट अधांतरी तरंगत होती. घंटा वाजवत होते ते हत्ती होते. मोहम्मद गजनीवरून आला, विध्वंस केला. आसफ खान आला, त्याने विध्वंस केला. मोहम्मद बेगडा आला, त्याने विध्वंस केला. हा विध्वंस त्या एका मंदिराने कितीक वेळ पाहला. शेवटी तर मंदिर पाडल्या गेलं. नंतर अहिल्याबाईने त्याच ठिकाणी दुसरं मंदिर बनवलं. तुम्ही सोरटी सोमनाथाला गेत असाल तर तुम्हाला पाहायला मिळेल. सोनं खूप होतं. असलं पाहिजे आपल्याजवळ सोनं. श्रीमंत असलो पाहिजे दादा आपण. पण मला सांगू द्या, त्या श्रीमंतीच्या बाजूने संस्कृती असली पाहिजे. त्या श्रीमंतीच्या बाजूने गरिबाचा हिस्सा असला पाहिजे. त्या श्रीमंतीच्या बाजूने गरिबांचा गाईचा हिस्सा असला पाहिजे. त्या श्रीमंतीच्या बाजूने लेकीचा हिस्सा असला पाहिजे. त्या श्रीमंतीच्या बाजूने परमार्थाचा धर्माचा हिस्सा असला पाहिजे. नसेल तर एक दिवस ती श्रीमंती तुम्हाला धोका दिल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही जर धर्माचा हिस्सा ठेवत असाल तर श्रीमंती किती असू द्या, ते तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. तुमच्याकडे एखादं धरण आहे का? धरण हो. कोणचं? लालबर्डी म्हणून धरण आहे. बरं. विनेकरी त्याला भिंत असेल ना धरणाला? बंधारा म्हणजे भिंतच ना. भिंत आहे मिठाची. अरे भिंत मिठाचीच आहे ना, मातीची आहे. मातीची. हा बरं, ते भिंत सलग आहे का? त्याला दरवाजा आहे? दरवाजा नाही. असं कसं धरण आहे बा बिना दरवाजाचं? दुसरं सांगा एखादं. तापीवरचं सांगा. अक्कलपाडा पहा, त्याला दरवाजा नाही आहे. बरं सांगा आता, तुम्ही सांगा, भिंत कशासाठी बांधली पाहिजे? आळवायसाठी. दरवाजा कशासाठी ठेवला पाहिजे? सोडायसाठी. भिंत कशासाठी? आळवायसाठी. दरवाजा कशासाठी? सोडायसाठी. मग आळवायचं कशासाठी? सोडायसाठी सांगता, अडवायसाठी सांगताय. भिंत कशासाठी? आळवायसाठी. दरवाजा कशासाठी? मग अडवायचं कशासाठी? हुंडा काहीच भेटला नाही वाटते. त्यावेळी हुंडा होता का? नव्हता. काय होतं? बैलगाडी होतं का? काय होतं? तुमच्या बैलगाडी होती. लग्नामध्ये काय बैल होते? टांगा होता. बैल कसे होते? पांढरे होते का ढवळे? नाही, लग्नात, तुमच्या लग्नात पांढरे होते. पांढरे होते. अरे वा, अरे वा. किती वर्ष झाले? 40-50 वर्ष झाले समजा. कसे होते बैल? पांढरे होते. पांढरे होते. मागच्या वर्षी या ठिकाणी कीर्तनकाराने कोणचा अभंग घेतला होता? माहित नाही ना. बैल कसे ते बैल? पन्नास वर्ष झाले, बैल नाही विसरले तुम्ही अजून. चला असू द्या. बरं, लग्नात बैल 2 असतात का 3? का हो? किती असतात? 2 असतात का 3 असतात?
नाही हो, तसे तसे किती असतात मग? तसे भरपूर नसतात बैल. 2 असतात का 3? हा, का एकच असतो? एकच बैल राहतो ना. कुठं आहे तो बैल? बैल कुठं आहे तो? इथंच आहे. तुमच्या बाजूने उभे आहे का कसं काय? आता येणार आहे तुमचाही सण आहे. कुणाचा आहे? आहे बिचारे, आहे तुमचाही सण आहे बरं का. हे सण सुद्धा वाटलेले आहेत. महिलांनो, मला तुम्ही सांगा, जरा जोराने सांगा म्हणजे यांना समजून जाईल की दिवाळी हा सण कोणाचा आहे? महिलांचा आहे. कोणाचा आहे? महिला. जरा मोठं हे तुम्ही नका सांगू रे. दिवाळी हा सण कोणाचा आहे? तुम्ही बहिरे आहात का? जरा मोठ्याने सांगा. खरं सांगा, दिवाळी हा सण कोणाचा आहे? महिलांचा. असं सांगा. तीळ संक्रांती हा सण कोणाचा आहे? महिलांचा. आता जरा मोठ्याने सांगा. पोळा हा सण कोणाचा आहे? बैलांचा. सांगा. सांगितलं बैलाचं. आता मान हलवायला काय हरकत आहे? हलवा मान आता दोघे जण सारखी. आणखी आहेत का काही बैल? ऐका, धरण असावं, धरणाला भिंत असावी, भिंतीला दरवाजा असावा. भिंत कशासाठी? पाणी अडवायसाठी. दरवाजा कशासाठी? पाणी सोडायसाठी. अडवलंही पाहिजे, सोडलंही पाहिजे. अडवलंही पाहिजे, सोडलंही पाहिजे. भरपूर अडवलं पाहिजे, भरपूर अडवलं पाहिजे, भरपूर अडवलं पाहिजे. गावात एखाद्या गरिबाच्या मुलीचं लग्न असलं तर थोडंसं सोडलंही पाहिजे. एखाद्या गरिबाच्या मुलाचं शिक्षण असेल तर सोडलंही पाहिजे. एखादा बिचारा गोभक्त जर तुमच्या समोर उभा असेल तर सोडलंही पाहिजे. एखादा वृक्षारोपणाचा कार्यक्रम असेल तर सोडलंही पाहिजे. गावाची प्रगती होत असेल तर त्याच्यासाठी थोडंसं पाणी सोडलंही पाहिजे. धर्मासाठी पाणी सोडलं पाहिजे. माझ्या राजांनो, त्या भिंतीला जसा एखादा दरवाजा महत्त्वाचा आहे तसं समृद्ध भिंतीला, धरणाला सुद्धा एखादा धर्मरूपी दरवाजा महत्त्वाचा आहे. तो जर दरवाजा ठेवला नाही ना तर मग एक दिवस धरण फुटल्याशिवाय राहणार नाही. मी बोलतोय बरोबर आहे ना? फुटल्याशिवाय राहणार नाही. मग ते कुठून फुटेल काय सांगते? कुठून फुटू शकते धरण? धरण फुटलं. धरण जोडोनी आधन, जोडोनी आधन, उत्तम व्यवहारे जोडोनी आधन, जोडोनी आधन, जोडोनी व्यवहारे, उत्तम व्यवहारे, उदास विचारे व्यथ करे. जोडोनी आधन, उत्तम व्यवहारे, उदास विचारे व्यथ करे. उदास विचारे व्यथ करे. उदास विचारे व्यथ करे. उत्तमाची गती, उत्तमाची गती, उत्तमाची गती तोरे पावे ना. उत्तमाची गती, उत्तमाची गती, उत्तमाची गती तोरे पावे ना. भिंत ठेवा, दरवाजाही ठेवा. पुढे चाला. अभंगाच्या दिशेने मला न्यायचं आहे. मला काही खूप कठीण सांगायचं नाही, मला येतही नाही.
तुम्हाला कळावं यासाठी आणि कळून त्याचा उपयोग व्हावा देवधर्मासाठी म्हणून मी सांगणार आहे. मला काही खूप वेदांत तुम्हाला सांगायचा नाही. मला खऱ्या अर्थाने आपल्याला प्रपंचासाठी त्याचा उपयोग झाला पाहिजे म्हणून सांगायचं आहे. राजांनो, तुम्ही खूप श्रीमंत राहा, खूप श्रीमंत व्हा, पण लक्षात ठेवा त्याचा विनियोग चांगला झाला पाहिजे. आणि म्हणून महाराज म्हणतात, तुम्ही प्रपंचामध्ये नसावं असं नाही, प्रपंचामध्ये असावं. तुम्ही प्रपंचामध्ये असावं. अष्टपुत्र सौभाग्यवती भव असावं. भरपूर मुलं असावे. आता तसा आशीर्वाद देता येत नाही महाराज. असा आशीर्वाद दिला तर जेलात जावं लागेल आपल्याला. आता असो, पण असावं. भरपूर समृद्धी असावी, भरपूर चांगली परिस्थिती असावी, सगळ्यांना नोकऱ्या असाव्या, खूप श्रीमंत असावा आपण, खूप जमीन असावी आपल्याजवळ. असावे या अभंगातला शब्द आहे, असावे. असावे. पण आता पुढे ऐका. हे सगळं असताना असावं हे बरोबर आहे, पण आपण कसं असावं यासाठी चिंतन आहे. असावं हे बरोबर आहे, पण आपण कसं असावं यासाठी विचार आहे. यासाठी विचार आहे. लक्षात आलं ना तुमच्या? आता किती आपल्याजवळ राहिला? अर्धा तास, नाही का? अर्ध्या तासात आपल्याला सगळं पाहायचं आहे. तुम्हाला कुठं जायचं तर नाही ना? अर्धा तास थांबायचं आहे. हो. आणि म्हणून असावं इथपर्यंत बरोबर आहे, श्रीमंत असावं इथपर्यंत बरोबर आहे, भरपूर शेती असावी इथपर्यंत बरोबर आहे, पण त्या प्रपंचामध्ये कसं असावं याबद्दल विचार करणं महत्त्वाचं आहे. प्रपंच दुःख देतो, प्रपंचामध्ये अनेक अडचणी असतात. हे दुःख होऊ नये. बरं, प्रपंचातलेच माणसं प्रापंचिक माणसाला दुःख देतात. घरामध्ये का दगडं मारणारी माणसं नसतात? दगडं मारणारी घरातच असतात. आणि मला असं वाटते नसतात, हे सगळं घरात असते. करत्या माणसाला याचा अनुभव येत असतो, लक्षात ठेवा. आणि म्हणून प्रपंचामध्ये आपल्याला दुःख होऊ नये असं जर वाटत असेल तर कसं असावं याचं चिंतन करणं सुद्धा फार महत्त्वाचं आहे. फार महत्त्वाचं आहे. आपला भ्रम आहे की आपल्याला खूप चांगले दिवस येतील. आपण सारवण सोडलं आणि फरशी आणली ना? सारवण सोडलं आणि फरशी आणली. खरं सांगा, आता नवीन सुनाला समजते का सारवण वगैरे? तुम्ही जरा पुढे बसेल सांगत जा ना, ते म्हाताऱ्या थोड्याशा. हां, सारवण समजते का? सारवण नाही समजत. फरशी आली, फरशी बदल झाला, समाधान नाही भेटलं. घरातलं पंखा गेला, कूलर आलं, समाधान नाही भेटलं. कूलरही गेलं, एसी आली, समाधान नाही भेटलं. हे सगळं समाधानासाठीच करतो ना आपण. हे सगळं जर समाधानासाठी करत असाल तर खरं सांगा, पहिल्यापेक्षा आपल्या घरामध्ये श्रीमंती जास्त आहे, पहिल्यापेक्षा आपल्या घरामध्ये पैसा जास्त आहे, पहिल्यापेक्षा आपल्या घरामध्ये खुर्च्या जास्त आहेत, पहिल्यापेक्षा आपल्या घरामध्ये कपडे जास्त आहेत. कपडे आता दुकानात आलो का घरात आलो समजत नाही तितके कपडे आहेत. पण खरं सांगा इमानदारीने माझ्या दादांनो, पहिल्यासारखं समाधान आहे का? सारवण्यामध्ये जे समाधान होतं ते फरशीमध्ये आहे का? खरं बोला बरं, आहे का? नाही. खरं सांगा. जात्यामध्ये जे समाधान होतं ते गिरणीवर आहे का? नाही. मंथनामध्ये जे समाधान होतं ते आता डेअरीतलं आहे का? गेलं समाधान, गेलं समाधान. का गेलं हे समाधान? खरं सांगू, एका वाक्यामध्ये समाधान जाण्याचं कारण, तुम्ही हे बदल स्वीकारले पण तुम्ही संस्कृती सोडून स्वीकारले. हे बदल आहे. समाधान गेलं याचा अर्थ संस्कृती गेली म्हणून समाधान गेलंय. पूर्वी माहित आहे पहिली भाकर गायची होत होती का नाही? गेली भाकर. पहिला घास चुलीला जात होता, अग्नीला जातोय का? काय गॅसवर टाकता घास? आता गेलाय घास. अतिथीचं पूजन होतं घरामध्ये. रात्री 12 वाजता जरी एखादा अतिथी आला तरी त्याला जीव घालावं लागत होतं. व्यवस्था नसली तरी जीव घालावं लागत होतं. गेलंय. ही सगळी संस्कृती आपल्या घरातून गेली आणि म्हणून समाधानही गेलं. समाधान गेलं. आणि पुन्हा प्रस्थापित व्हावं किंवा या असमाधानी किंवा अशा प्रपंचामध्ये आपण कसं राहावं याचा विचार केला पाहिजे. माझ्या राजांनो, परिस्थिती फार वाईट आहे. ज्या मुलांना आपण सांभाळतो अत्यंत प्रेमाने, ते मुलं भविष्याला आपल्याला सांभाळतील का नाही यातली खात्री नाही. नक्की नाही. बरं, नक्की नाही. मी 3-4 कीर्तनामध्ये सांगत आलो. अनेक जुन्या गोष्टी नाहीत, नवीन आता एका महिन्यात घडलेली गोष्ट सांगतो. ऐकताय ना? पण तुम्ही ऐकताय ना? मी जास्त वेळ घेणार नाही तुमचा.
आता महिन्याच्या पूर्वी घडलेली गोष्ट आहे. आमचा बेवारस मानसिक मनोरुग्णांचा आश्रम आहे. आमच्याकडे 270 बेवारस मनोरुग्ण राहतात. मनोरुग्ण समजतात ना तुम्हाला? पागल लोक राहतात, ज्यांच्या डोक्यात किडे पडलेले आहेत, ज्यांच्या पायात किडे पडलेले आहेत, अक्षरशः अत्यंत कानात किडे पडलेले आहेत, असे आम्ही स्वीकारतो. त्यांना जन्मभर सांभाळण्याची जबाबदारी घेतो. आकाश महाराजांना विचारा, तुम्ही कधी आलात तिकडे तर नक्की या. 270 आहेत. एक पागल वागवणं सुद्धा किती कठीण आहे पहा, आहे ना घरात? खरं सांगा, यांना तुम्हाला जास्त माहीत आहे. खरं सांगा, घरातला एक पागल वागवणं सुद्धा किती कठीण आहे. आहे ना? तुम्ही सांगत जावं, जे खरं आहे ते तर सांगा. एक पागल वागवणं सुद्धा किती कठीण आहे. अरे हो तर म्हणा, आता आहे ना? कठीण आहे ना? कठीण आहे. एक पागल सुद्धा कठीण आहे वागवणं. इथं आहेत का? तुम्ही याच गावचे आहे का? इथं आहे का? मग आहेत. लगेच विचारलं असतं. आहेत का? तिघही जण एकदम. विनोद सोडून द्या. 270 आहेत. अत्यंत भयंकर परिस्थिती आहे महिलांची भयंकर परिस्थिती आहे. अत्याचार करतात लोक त्यांच्यावर. आणि खरं सांगू, त्यांना झालेल्या मुलांना सुद्धा सांभाळतो आम्ही, लक्षात ठेवा. भयंकर परिस्थिती आहे. परवाची म्हणजे महिन्याच्या अगोदरची गोष्ट आहे. करमाड म्हणून गाव आहे, तिथून 20 किलोमीटर जालना आहे. मुलाने, चांगल्या घराण्यातल्या मुलाने आपल्या आईवडिलांना त्या गाडीमध्ये बसून आणलं. त्याच्या करमाळा उतरून दिलं आणि जालन्याला त्याला जाऊन येतो म्हणून सांगितलं. इथं थांबा तुम्ही म्हणून सांगितलं. थांबले ते. संध्याकाळपर्यंत वाट पाहिली, दुसऱ्या दिवशीपर्यंत पाहिली, आणखी संध्याकाळ झाली, आले नाहीत. मुलगा येणारच नाही असं लक्षात आलं. काय करायचं म्हणून एका मंदिरामध्ये थांबले. आता निश्चित झालं की सोडायसाठी आला होता, यायसाठी नाही. आणि म्हणून त्यांनी मंदिराचा आश्रय घेतला. म्हातारा भीक मागत होता आणि म्हातारीला पोसत होता. म्हातारीला पोसत होता याचं कारण, म्हातारी दोन्ही डोळ्याने आंधळी होती. म्हाताऱ्याने भीक मागल्याशिवाय पर्याय नव्हता. म्हातारा रोज भीक मागायला जायचा आणि म्हातारीला पोसायचा. हे घडलेलं सांगतो बरं मी. एक दिवस म्हातारीने सकाळी म्हाताऱ्याला उठला नाही. दुपारी उठवलं नाही, उठला. जाना हो भीक मागायला. संध्याकाळपर्यंत म्हातारा उठला नाही. म्हातारी तशीच झोपली. दुसऱ्या दिवशी सकाळी नाही उठला, कारण म्हातारा उठणारच नव्हता. म्हातारा मेला होता. एक दिवस आणि एक रात्र आपला मालक मेला ह्या आईला माहीत नव्हतं, त्याच्या पत्नीला माहीत नव्हतं. आम्हाला निरोप समजला. आम्ही आमची ॲम्ब्युलन्स त्या ठिकाणी पाठवली. त्या म्हाताऱ्याची व्यवस्था केली. दोन्ही डोळ्याने आंधळे असलेल्या म्हातारीला ॲम्ब्युलन्समध्ये टाकलं. आमच्या आश्रमावर घेऊन गेलो. तिला हमी दिली की मा, चिंता करायची नाही, आजपासून तुझे मुलावत आम्ही. हे केलं नाही पाहिजे का? तुमचं काय मत आहे? केलं नाही पाहिजे का आम्ही? हे नाही केलं पाहिजे. केलं पाहिजे. आता ऐका पुढचं. मायचं अंतकरण काय म्हटली ती माय. साहेब, माझ्या मुलाला काही करू नका बरं, माझ्या मुलाला जेलात टाकू नका बरं, देऊ द्या त्याने सोडून. एवढं सगळं करूनही, ज्याने मायबापाला सोडून दिल्यानंतरही माझ्या मुलाला काही करू नका अशी फक्त मायच म्हणू शकते. हे प्रसंग प्रपंचामध्ये येत असतात. प्रपंच वाईट आहे माझ्या दादांनो, जवळची माणसं सुद्धा दूर जातात. सब ये पैसों के भाई दिल का साथी नहीं कोई. सब ये पैसों के भाई दिल का साथी नहीं कोई. सब पैसों के भाई दिल का साथ नहीं
में पैसा है तो लोग सलाम करे, लोग सलाम करे, लोग सलाम करे। अपना पैसा निकल गया तो कोई न मीठा बोले, सब ये पैसों के भाई दिल का साथ नहीं कोई, सब पैसों के भाई दिल का साथ नहीं कोई, साथी नहीं, साथी नहीं कोई। असा असतो हा प्रपंच. प्रपंच तसा वाईट आहे. माझ्या मातांनो, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, खरं सांगायचं फक्त. तुम्ही लहानपणी मुलाला तुम्ही जितकं सांभाळलं तेवढे तुमची मुलं तुम्हाला सांभाळतात का? लहानपणी जितक्या प्रेमाने तुम्ही तुमच्या मुलाशी गप्पा मारत होत्या तेवढे मुलं तुमच्याशी प्रेमाने बोलतात का? लहानपणी जेवढं मुलं तुमचं ऐकत होते तेवढे चार पायाचे झाल्यानंतर ऐकतात का? कोणाचं ऐकतात? मग कोणाचंच ऐकत नाहीत. ऐकतात ना? भ्रम टाकून द्या डोक्यातला, परमार्थ करा जरा. चोवरी चळण गा तोवरी म्हणती माझा, मानती लहान थोर देह सुखाची आकाजा. इंद्रिये मावळली आला बागुल आजा, कैचा विपरीत झाला तोची देह नोहे तुझा. पुढे परी येते मदा नाही, आता मज दृष्टी देई पांडुरंगा माय बापा. आता मज दृष्टी देई पांडुरंगा माय बापा. हा प्रपंच असाच आहे, पूर्वीपासून असाच आहे. रामप्रभूला सुद्धा वनवासात पाठवणारा आहे, शिवजीला सुद्धा त्रास देणारा आहे, भगवान कृष्णाचा सुद्धा बाण मारणारा आहे. हा प्रपंच असाच आहे. ज्ञानोबारायांना सुद्धा त्रास देणारा हाच प्रपंच आहे. नाथ महाराजांच्या अंगावर थुंकणारा सुद्धा हाच प्रपंच आहे. तुकाराम महाराजांना गावातून काढून देणारा सुद्धा हाच प्रपंच आहे. हाच प्रपंच आहे. हा प्रपंच असाच असतो दादा. मग या प्रपंचामध्ये राहावं इथपर्यंत बरोबर आहे, पण कसं राहावं याबद्दलचा विचार आजच्या अभंगातल्या पहिल्या चरणात आहे. पक्षी अंगणी उतरते, 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 पक्षी अंगणी उतरते,
माहीतात ना रे पोरो, पक्षी कमी झाले आता. पक्षी मोबाईलनं कमी केले. चिमण्या असायच्या पहिले नाही का, चिमण्या असायच्या. आमच्या गोशाळेवर आता चिमण्यासाठी सुद्धा व्यवस्था आहे ना. आता चिमण्या वाढल्या पाहिजे त्याच्यासाठी व्यवस्था आहे. आम्ही तिथं पक्षी वाढले पाहिजे त्याच्यासाठी सुद्धा व्यवस्था आहे. पक्ष वाढण्याची व्यवस्था नाही आमच्याकडे, पक्षी वाढण्याची व्यवस्था आहे. पक्षी वाढले पाहिजे. चिमण्याची चिवचिव बंद झाली. भविष्यामध्ये या पोरांना चिमण्या समजणार नाहीत, चिमण्या कशाला म्हणतायत. म्हणून वाढले पाहिजेत. पक्षावर प्रेम केलं पाहिजे. पर्यावरणासाठी पक्षावरचं प्रेम फार महत्त्वाचं आहे, केलं पाहिजे. वृक्षावर आणि पक्षावर प्रेम केलं पाहिजे. चला 15 मिनिट राहिले आपले, तुम्ही अत्यंत प्रेमाने ऐकता. पक्षी असतात. पक्षाला किती पाय असतात रे पोरो? 4 पाय असतात. चार पाय लेको लग्न झाल्यानंतर होत असतात. त्याला चतुष्पाद म्हणतात. 4 पाय कोणाला असतात रे मग? पहिलाला. किती असतात? 4. तुम्हाला अजून व्हायचं? हुशार झाले. पक्षाला 2 पाय असतात. पुढे सांगा आता. ज्याला 2 पाय असतात त्याला काय म्हणतात? अरे पक्षाला किती पाय असतात? मग ज्याला 2 पाय असतात त्याला काय म्हणतात? पक्षी नाहीत म्हणत त्याला. त्या लक्षणाला अतिव्याप्ती दोष येईल. पक्षाला 2 पाय असतात तो पक्षी असतात असं नाही म्हणता येत. ज्याला पंख असतात त्याला पक्षी म्हणतात. पंखही 2 असतात. प्रारब्धाचा आणि प्रयत्नाचं पंख आपल्याहीला आहे, त्यांना 2 पंख असतात. पंखाच्या जोडावरती उडत असतात. हो, उडतात. तुझ पंख दिले देवाने असं म्हणतात का? करविहार सामर्थ्याने. आणि म्हणून 2 पंख असतात त्याला पक्षी म्हणतात. आणि पक्षी म्हणूनच या डाळीवरून त्या डाळीवर उडतात, या झाडावरून त्या झाडावर उडतात. मला असं वाटते चोपदार, पक्षी त्याचंच मला वाटते उपमा घेऊन पक्ष हे नाव झालं असेल. पक्ष, पक्षी आणि पक्ष. जसे पक्षी झाडं बदलतात, पक्षी काय बदलतात? झाडं बदलतात. आणि पक्षातले माणसं काय बदलतात? पक्ष बदलतात. अरे मतलब के दुनिया में कौन किसी का होता है? जो अपना होता है वो भी 40 लेकर जाता है. पक्षी पक्ष बदलतात महाराजी माणसं. देशासाठी बदलले असते तर आपण स्वीकारलं असतं, पण स्वार्थासाठी जर बदलत असतील ना तर मला असं वाटते त्यांच्यासाठी तुम्ही बदलायला काहीच हरकत नाही. स्वार्थासाठी नाही बदललं पाहिजे. देशासाठी बदल असेल तर काही विषयच नाही, पण स्वार्थासाठी माणसं बदलतात. जाऊ द्या, मला तुम्हाला तिकडे जास्त न्यायचं नाही. एका 2-4 माणसांनी, आमदारांनी मला विचारले, महाराज तुम्ही कोण्या पक्षाचे आहात? खरंच विचारलं महाराज, वामन महाराज विचारलं बा. मी त्यांना विचारलं, मी गीतेवर हात ठेवून सांगतो की मी या पक्षाचा आहे. तुम्ही गीतेवर हात ठेवा, तुम्ही कोण्या पक्षाचे आहे? नाही ठेवला त्याने, कारण नाही, त्यांचा विश्वास त्यांच्यावर सुद्धा नाही. असो, पक्षी असतात. पक्षाला जर दाणे टाकले तर ते अंगणामध्ये येतात. अंगणामध्ये ते दाणे टिपतात. येतानाही आनंदित असतात. दाणे खाल्लं झाल्यानंतर उडून जाताना सुद्धा आनंदित असतात. पक्षी जसे दाणे खाण्यासाठी येतात, दाणे खाल्ल्यानंतर निघून जातात, तसे प्रारब्धरूपी दाणे, आयुष्यरूपी दाणे टिपण्यासाठी, सुखदुःखरूपी दाणे टिपण्यासाठी आपण या ठिकाणी आलेले आहोत. प्रारब्धरूपी दाणे संपल्यानंतर आपल्याला एक दिवस इथून निघून जायचं आहे. पक्षाला तरी माहीत आहे की आता आपले 25 दाणे राहिले, आता आपले 15 दाणे राहिले, आता आपले 10 दाणे राहिले, आता आपले 5 दाणे राहिले, आता 2च राहिले.
2 टिपल्यानंतर निघून जायचं आहे. पक्षाला माहीत आहे, तसं विनेकरालाही माहीत आहे की आता आपले 50 दाणे शिल्लक राहिले. किती राहिले आता? 50 ना? अजून आता किती आहे? 84. अजून 50. मग विनेकरी कामाला होते का नाही तुम्ही कधी आयुष्यात? 84. मग आणखी किती पाहिजेत? ऐका, पक्षाला माहित आहे आपले दाणे किती शिल्लक राहिले, आपल्याला काय माहित आहे महाराज? तरी आपण सावध होत नाही, हे आश्चर्य आहे. आणि म्हणून पक्षी येतानाही आनंदित असतात, उडून जातानाही आनंदित असतात. पक्षी जसे अंगण सोडतात, एक दिवस आपल्यालाही अंगण सोडायचं आहे. पक्षाचं जसं त्या अंगणावर ममत्व नाही, म्हणून पक्षाला दुःख नाही उडून जाताना, तसं तुम्ही सुद्धा या प्रपंचावर कष्ट खूप करा, खूप कष्ट करा, खूप कष्ट करा, श्रीमंतही व्हा, पण ममत्व ठेवू नका. हा प्रपंच तुम्हाला दुःख देणार नाही. पक्षी अंगणी उतरती, ते का गुंतोनिया राहती, तैसे असावे संसारी, जोवरी प्राक्तनाची किंवा प्राचीनाची दोरी. प्रारब्ध आहे तोपर्यंत राहावं लागतं, प्रारब्ध संपल्यानंतर या ठिकाणी भल्या भल्यांना जावं लागतं. हा विषय आपल्या सगळ्यांना माहीत आहे, सगळ्यांना माहीत आहे. विसरतो आपण, कधी भ्रमाने विसरतो आपण हा विषय, कधी श्रीमंतीने विसरतो आपण हा विषय, कधी सत्तेने विसरतो आपण हा विषय, कधी मानाने विसरतो आपण हा विषय. नाही रे माझ्या राजांनो, श्रीमंताच्या आणि गरिबाच्या बिछाण्यात फरक असतो, झोपेत नाही. श्रीमंताच्या आणि गरिबाच्या भोजनामध्ये फरक असतो, भुकेत नाही. श्रीमंताच्या आणि गरिबांच्या घरामध्ये फरक असतो, मरणात नाही. कारण सगळ्यांचं सारखं असतं, मरणामध्ये काय फरक करणार तुम्ही? श्रीमंत माणसाला जाळताना सुद्धा लाकडच असतात, गरीब माणसाला जाळताना सुद्धा लाकडच असतात. श्रीमंत माणसासाठी सुद्धा तिरडीच असते, गरिबासाठी सुद्धा तिरडीच असते. श्रीमंत माणसालाही मेल्यानंतर घरातच 2-4 वर्ष ठेवतात, तसं गरिबाला सुद्धा तसंच करतात. नाही, सारखं आहे. ए अकेले आने वाले तू अकेला जाएगा, तू अकेला जाएगा, तू जमाने में चला आया है जाने के लिए, सोचता रहता है घर अपना बसाने के लिए. ए अवध के पास बाबे क्या ख्वालों के गुलाम, चाहता है नरम बिस्तर पर करे अपना मकान. शम्मा को रोशन दिया है रोशनी के वास्ते, ऐसा का सामान ढूंढा जिंदगी के वास्ते. कब्र में सोना है तुझको वाम घर को छोड़कर. विनेकरी, तुमच्या गावात स्मशान आहे का? स्मशान आहे? आहे? अरे वा, स्मशान आहे तुमच्या गावात? आहे का? कुकडे आहे? गेलते का तुम्ही? पाहायला गेलते. कब्र में सोना है तुझको वाम घर को छोड़कर, अरे नकली घर तूने बसाया असली घर को छोड़कर. ए अकेले आने वाले तू अकेला जाएगा, तू अकेला जाएगा. भ्रमात राहू नका माझ्या दादांनो, एक दिवस जाणं निश्चित आहे, एक दिवस जाणं निश्चित आहे. आमच्यासारखे कीर्तनकार किती पळापळ करत असले ना पाकिटासाठी, तर एक दिवस त्यांना सुद्धा काळ उचलून येणार आहे, लक्षात ठेवा. काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा सोडविना राजा देशीचा चौधरी, आणि कसोयरी भली भली असं होईल पा. आणि म्हणून काय सांगत होतो मी, माणसं विसरतात, भ्रमाने विसरतात, नाही का, श्रीमंतीने विसरतात, सत्यने विसरतात, सत्यने विसरतात. ह्या विसरणाऱ्या गोष्टी आहेत. व्यसनाने सुद्धा माणसं विसरतात महाराज की आपल्याला काय करायचं आहे म्हणून. एक माणूस तर आला बघा, पिऊन झोपदार,
पिऊन समजते ना तुम्हाला, पिऊन आला आणि तो आपल्या सौभाग्यवतीला म्हटला, हे बघ मी आमदार झालो तर हा तालुका सगळा बदलून टाकला, खासदार झालो तर सगळा जिल्हा बदलून टाकला, मुख्यमंत्री झालो सगळा महाराष्ट्र, आणि पंतप्रधान झालो सगळा देश बदलून टाकेल. बाई म्हटली, तुम्ही अगोदर इतके तर होऊन येत नका जाऊ, तुम्ही देश नंतर बदला. तुम्ही लुंगी म्हणून माझा परकोरच घातला, तो बदला अगोदर. परकोरच घातला. व्यसनाने माणसं विसरतात, श्रीमंतीने माणसं विसरतात. पण सज्जनानो, कसं असावं प्रपंचामध्ये? पक्षी अंगणी उतरती, ते का गुंतोनी राहती, तैसे असावे संसारी, जोवरी प्राचीनाची दोरी. पुढे ऐका आता. माझ्या एकनाथ महाराजांना हा दृष्टांत थोडा कमीच वाटला. पक्षी काय करतात लेकाचे? पक्षी तिथंच दाणे खातात बऱ्याचदा, आणि घरामध्ये ते पीओपी केलेली असते ना त्याच्यातच लपतात. काही पक्षी तर फोटोच्या आडी लपतात, घरं बनवत आहेत. पक्षाला लपण्यासाठी फोटो पाहिजेत, फोटो, त्याशिवाय पक्षाला लपता येत नाही. बरोबर आहे ना रे? पक्षाला लपायसाठी काय पाहिजेत? फोटो पाहिजेत, फोटो. समजलं ना तुम्हाला? त्याच्याशिवाय पक्षाला लपता येत नाही. काही काही खबूतर असे आहेत महाराज की त्या फोटोच्या आडी लपतात. त्याला तुम्ही किती जा म्हटलं तरी जात नाहीत कबूतर. कधी आता 5G नाही, आता 6G येऊन राहिलं, जरा लवकर समजून घेत जा. आणि म्हणून हा दृष्टांत कमी वाटला. दुसरा दृष्टांत महाराजांनी दिला तो असा आहे. एक वस्तीकर आहे, गरीब आहे बिचारा, एका वस्तीवर आलेला आहे. वस्ती श्रीमंताची आहे. त्याने खूप चांगलं स्वागत केलं त्या वस्तीकराचं, म्हणजे त्या माणसाचं. खूप चांगला बिछाना त्याला झोपायला दिला, एसी लावून दिला, आणि तो एशीमध्ये झोपला. एशी त्याने कधी पाहिली नव्हती. पोत्यावर झोपण्याची त्याची सवय होती. संध्याकाळची चूल वेळेवर पेटत नव्हती, आणि तो एशीमध्ये झोपलेला तो गरीब वस्तीकर म्हटला, हे सगळं जरी आहे, सगळं जरी वैभव आहे, सगळी जरी श्रीमंती आहे, तरी हे फक्त मला रात्रीपुरतं मर्यादित आहे. उद्या सकाळी मात्र मला हे सोडायचं आहे. त्या वस्तीकराला जसं उद्या सकाळी घर सोडायचं आहे, त्याची सकाळ जशी निश्चित आहे, तशी आपली सकाळ सुद्धा एक दिवस निश्चित आहे. वस्तीकर वस्ती आला, वस्ती आला, वस्तीकर वस्ती आला, वस्तीकर वस्ती आला. प्रातकाळी उठून गेला, प्रातकाळी उठून गेला, प्रातकाळी उठून गेला. तैसे असावे संसारी, तैसे आसावे संसारी, तैसे आसावे संसारी. पार घुमाई, पार घुमाई, पार घुमाई. बसून या. विठोबा रखुमाईचं भजन झालं. ज्ञानेश्वर माऊलीचं भजन होताना आपण टाळकऱ्यांना देणार आहोत, नाही उपर नाही, त्यावेळेला आपण ते देऊ. मी करतो नियोजन त्यावेळेला. बघा, विषय असा चालू होता आपला, प्रपंचामध्ये पक्षाप्रमाणे राहावं. हा दृष्टांत कमी वाटल्यामुळे महाराजांनी सांगितलं की प्रपंचामध्ये वस्तीकराप्रमाणे राहावं. भाड्याची खोली आपण जशी घेतो ना तसं राहावं. भाड्याच्या खोलीमध्ये जोपर्यंत भाडं देतो आपण तोपर्यंत राहता येते. भाडं थकलं की निघून जावं लागते. रेल्वेमध्ये बसल्यासारखं राहावं. स्टेशन आलं की उतरावं लागतं. तसंच मला असं वाटतं एक दिवस उतरण्याची वेळ आपली येणार आहे.
असं वाटलं होतं का हो भाऊ तुम्हाला 65 वर्षामध्ये आपले भाऊ आपल्याला सोडून जातील म्हणून? नव्हतं. 65 वर्षाचं वय का जाण्याचं असते का लेका? आमचे खरं म्हणजे सोनू दादा आहे, तुझं नाव आहे. आनंद कोणाचं नाव आहे? तुझं आहे. आणखी सोनू आहे, आनंद आहे, 2 मुलं आहेत. तुम्हाला सुद्धा 3 मुलं आहेत ना. असं वाटलं होतं का रे तुम्हाला पोरो की आपले चुलते आपले वडील आपल्याला सोडून निघून जातील म्हणून? 4 बहिणी आहेत, भेटल्यात मला. असं वाटलं होतं तुम्हाला आपला भाऊ निघून जाईल म्हणून इतक्या लवकर? भाऊ गेल्यानंतर बहिणीला फार दुःख होत असते महाराज. मी असं म्हणेल की माय मेल्यानंतर बहिणीच माणसाची माय बनत असते. आमची माय मरून 12 वर्ष झाली. मी खरं सांगतो तुम्हाला की माझा एकही महिना असं जात नाही की मला माझ्या माईची आठवण येत नाही. अशिक्षित होती, अडाणी होती, काही कळत नव्हतं तिला, पण माय होती. आणि म्हणून बहिणी भावावर खूप प्रेम करत असतात. बरोबर आहे का माझं? बरोबर आहे. माय गेल्यानंतर बहिणीच माणसाच्या माय बनत असतात. आणि म्हणून आणि आई वडील आहेत तोपर्यंत माहेर आणखी सुशोभित असते. म्हणून आमचे बापूसाहेब जातील असं वाटलं नव्हतं. 65 वर्षामध्ये एवढा फुललेला प्रपंच सोडून, एवढं सगळं चांगलं सोडून, सगळे भाऊ, सगळे नातू, सगळे मुलं, सगळे पुतणे, खूप चांगल्या सुना, खूप चांगल्या बहिणी, खूप चांगल्या मुली, हे सगळं सोडून जावं वाटलं असेल त्यांना? नाही. काय करावं, नियतीचा खेळ आहे, खो खोचा डाव आहे. ज्याला खो बसला त्याला निघावं लागतं. असंच असते महाराज हा प्रपंच. कधी प्रपंचाच्या जोडीमध्ये काय दुःख पडेल काही सांगता येत नाही. लक्षात ठेवा. मला माहीत आहे, पहिलं वर्ष श्राद्ध आहे हे. मागल्या वर्षी याच दिवशी किंवा याच्या अगोदरच्या दिवशी तुमच्या वडिलांचं जाणं झालं असेल. याच पटांगणामध्ये त्यांचं प्रेत बाहेर आलं असेल. हा गच्च समाज या ठिकाणी उपस्थित असेल. मातीवर सुद्धा खूप खूप मुलं असतील, लोक असतील. मला असं वाटतं की ज्यावेळेला तुमच्या वडिलांना, भाऊ, तुमच्या भावाला कायमचं बाहेर काढलं असेल त्यावेळेला काय आकांत असेल या ठिकाणी, काय आकांत असेल. किती रडत असतील त्या मुली, किती रडत असतील त्या बहिणी, किती रडत असतील त्या सुना, मुलं आणि पुतणे, त्यांचे भाऊ. आणि म्हणून हा प्रसंग प्रपंचामध्ये येत असतो. लक्षात ठेवा. कसा कधी येईल काही सांगता येत नसते बघा, असं होते. म्हणून या प्रपंचामध्ये राहत असताना वस्तीकराप्रमाणे राहिलं पाहिजे. वस्तीकर जसा राहतो ना तसं राहिलं पाहिजे. एक दिवस आपली सकाळ होणार आहे, एक दिवस आपल्यालाही सोडून जायचं आहे. खूप मोकळ्या स्वभावाचे होते, खूप चांगल्या स्वभावाचे होते. अरे पोरांना शिकवण्यासाठी कष्ट करावं लागतात ना रे. पोराला इंजिनियर बनवायचं, अभियंता बनवायचं, दुसऱ्या पोराला इंजिनियर बनवायचं, भावाला प्रोफेसर बनवायचं, शिक्षक बनवायचं, शिक्षक बनवायचं, त्याच्या मुलाला सुद्धा खूप चांगल्या नोकरीवर लावायचं. हे सगळी कुटुंबाची 4 बहिणी सांभाळायच्या, सगळा कुटुंब सांभाळायचं. हे सगळं सांभाळताना कष्ट होत नसतात? अरे राजांनो, जे लोक घर सांभाळतात ना त्यांना शारीरिकही कष्ट असतात, त्याहीपेक्षा जास्त मानसिक कष्ट सुद्धा असतात. हे सांभाळत हे सगळं दुःख जे गिळतायत त्याचं कारण त्यांना त्यांचे नातू समोर दिसतात. बरोबर आहे ना? त्याचं कारण त्यांच्या मुली त्यांना समोर दिसतात. हे सगळं दुःख आमच्या बाळासाहेबांनी हे कुटुंब सांभाळलं, मोठं केलं. मागल्या वर्षी त्यांना कायमचा निरोप आपल्याला द्यावा लागला. हे प्रपंचातलं दुःख आहे गड्या. वस्तीकराप्रमाणे राहा रे माझ्या राजांनो. जायचं आहे आपल्याला, एक दिवस जायचं आहे. मग तेथे न चले काही, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई. पुढे संचित जाईल ग्वाही, तुका म्हणे तय्यम आज्ञा. मी खरं सांगू का भाऊ गुरुजी, मला ज्या दिवशी कोण्याही माणसाच्या मरणाचा निरोप येतो ना त्या दिवशी मी कोण्यातरी गोचाळेला चारा पाठवतो. 10 प्रकारचे प्रकल्प आहेत आमचे. एक दिवस लोक आपला निरोप जाईल ना का नाही जाणार? जाईल.
आणि म्हणून हा निरोप या प्रपंचाने पाहला, आपण सगळ्यांनी तो अनुभवला. 1 वर्ष झाले आज. मस्त कुटुंब आहे, सुशिक्षित आहे, समजदार आहे आणि हेच खऱ्या अर्थाने त्या कुटुंबाचं सौभाग्य आहे. घर लहान हो, माणसं किती होते घरात. हां, जेवायला सुद्धा जागा नव्हती आपल्याला. काही बाहेर बसले होते, काही आत बसले होते, काही इकडे बसले होते. काय इतके माणसं एका घरात राहतात ना, समजून चलाव घरातली माणसं चांगली आहेत म्हणून राहतात. आणि म्हणून आपण सगळं अत्यंत प्रेमाने हे सांभाळलं आमच्या बाळासाहेबाने. त्यांचं वर्षश्राद्ध आहे, बापूसाहेबाने. आणि म्हणून वस्तीकराप्रमाणे राहावं. महाराज असं म्हणतात, वस्तीकराप्रमाणे जर तुम्ही राहिलात तर एका जनार्दना शरण ऐसे असता भय कोण. पक्षाप्रमाणे जर तुम्ही प्रपंचामध्ये संसारामध्ये राहिला, वस्तीकराप्रमाणे जर तुम्ही संसारामध्ये राहिला, कमळाप्रमाणे जर तुम्ही संसारामध्ये राहिला, तर मग मात्र भिण्याची गरज नाही. ऐसे असता भय कोण, तैसे असावे संसारी, जोवरी प्राचीनाची दोरी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. प्रसाद घेऊन जायचं आहे आपल्याला सगळ्यांना. माझी कीर्तनाची वेळ अजून संपली नाही, माझं 7 मिनटं शिल्लक आहेत. ते शिल्लक मी यासाठी ठेवले की खरं म्हणजे तुम्ही खूप चांगलं ऐकलं. आणखी कृती करण्याची आता वेळ आहे. ऐकल्यानंतर कृती झाली पाहिजे. आमचे आकाश महाराज आहेत, उभे राहो. आकाश महाराज, उठू नका तुम्ही अजून. बाकी मंडळी बसा, घरच्या मंडळी बसा अजून. अरे उठू नका, अजून काहीच वेळ नाही झाला, आपली वेळ राहिली. आकाश महाराज आणि महाराज वामन महाराज हे वर्गमित्र आहेत. तुमच्या गावचं भाग्य हे आहे भाऊ, तुमच्या गावामध्ये नथुसिंग बाबा येत होते, बरोबर. तुमच्या गावामध्ये मोठे बाबा येत होते, बरोबर. तुमच्या गावामध्ये घुले बाबा येत असतात. असं गाव आहे तुमचं लांबकानी. मी पहिल्याने जरी आलो ना, मला ही लांबकानी माहीत होती, कारण नथुसिंग बाबा इथं येत होते. मोठे बाबा लांबकानीचं नाव सांगत होते. मोठे बाबा 30 वर्ष जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राहिले. त्या शिक्षण संस्थेला आता 109 वर्ष, ऐका 109 वर्ष झाले. 108 वर्ष झाले, 9 वर्ष चालू, 109 वर्ष झाले. माझ्यासारखे आणि महाराजांसारखे हजारो विद्यार्थी, वामन महाराजांसारखे हजारो विद्यार्थी या महाराजांसारखे त्या संस्थेने तयार केले. हजारो विद्यार्थी. आपल्या सप्त्यामध्ये जितके कीर्तनकार येत असतील ना, त्यातले 80% कीर्तनकार किमान संस्थेचे असतात. त्या